नमस्कार मंडळी, टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला उन्हाळा विशेष खास मेहंदी केसांसाठी बनवून दाखवणार आहे। ज्या लोकांचे खूप केस आहेत, ते हेअरफॉल होतो, त्याचप्रमाणे असे केस तुटले जातात, भरपूर डॅन्ड्रफ होतो आणि त्याचप्रमाणे ज्या लोकांचे पांढरे केस असतील त्यांना केस काळे करण्यासाठी हा मेहंदीचा वापर होतो आणि केस देखील खूप छान असे कंडिशनर होतात आणि बऱ्याचशा जेवढ्या केसांच्या समस्या आहेत ना त्यासुद्धा दूर होतात। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण उन्हाळा स्पेशल मेहंदी केसांसाठी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्याच्यासाठी मी पातेलं घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे इथे मी 2 पेले भरून पाणी घेतलेलं आहे, जे साधं पाणी आहे, गरम वगैरे केलेलं नाही आहे। 2 पेले भरून मी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता इथे आपल्याला 1 चमचा कॉफी पावडर घालायची आहे। कॉफी पावडरची नॉर्मली कॉफी पावडर जी येते दुकानामध्ये तीच ही कॉफी पावडर आहे। इथे नेसकॉफी वगैरे मी वापरलेले नाही आहे। ही सर्व पाण्यामध्ये घालून घेऊया। त्याचप्रमाणे आपण इथे 1 चमचा भरून चहा पावडर घेतली आहे, जी आपण कुठलीही चहामध्ये नेहमी चहा पावडर तुमच्या घरात जी उपलब्ध चहा पावडर असेल ती घातली तरीसुद्धा चालेल। आता इथे मी जी मेहंदी बनवणार ती माझ्या जशी आपल्याला केसांचा ग्रोथ आहे त्या पद्धतीनेच आपल्याला इथे हेअर डाय बनवायचं आहे। त्याच्यासाठी मी इथे वापर करणार आहे। 2 चमचे मी कंप्लीट चहा पावडर घातलेली आहे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या लोकांचे भरपूर केस गळतात, त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना पांढऱ्या केसांसाठी ब्लॅक कलर येण्यासाठी खास मी असे मेहंदी बनवत आहे आणि हे पौष्टिक असं हे पाणी रेडी होतं। आता बरेच जण नॉर्मली आपण मेहंदी ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस चहा पावडरचा आवर्जून वापर करतो, कारण चहा पावडर आणि कॉफीचा जो पाण्यामध्ये कलर उतरतो तो खूप छान येतो आणि त्यामुळे केसांना ना कलर खूप छान येतो, त्याचप्रमाणे केस कंडिशनर होतात। हे ना मी जवळजवळ 8 लवंग घेतलेत, ते सुद्धा घालून घेऊया। पाणी तयार करताना बघू शकता इथे मी लवंग घातले। बऱ्याच जणांना ज्या लोकांचे ना केस तुटतात, त्याचप्रमाणे केस गळतात, अशासाठी हा लवंग आहे ना ह्याचा उपयोग खूप छान होतो। त्यामुळे बऱ्याच जणांची जेव्हा केस वगैरे तुटतात किंवा गळत असतील ना तर ते स्टॉप व्हायचं काम हे लवंग करतं। लवंगचा हा खूप छान असा इथे उपयोग होतो। त्याचप्रमाणे इथे मी मध घेतली आहे, जी कुठेही मेडिकलमध्ये मिळते। 1 चमचा मध घालायचा आहे। आता मधाचा उपयोग सुद्धा तुम्हाला सांगते, ज्या लोकांची केसाची क्वालिटी एकदम खराब झाली असेल, रफ झाले असेल, अशा लोकांनी मधेचा वापर जरूर करा। त्यामुळे ना केस एकदम सॉफ्ट होतात आणि एकदम सिल्की बनतात। अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही मेहंदी ट्राय करा। आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही मेहंदी ट्राय करणार आहे आणि याचा रिझल्टसुद्धा खूप छान आहे। आता हे सर्व मिक्स केल्यानंतर हे पाणी आहे हे आपल्याला गॅसवर मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे। पाणी आहे जवळजवळ 5 मिनिटासाठी आपण हे पाणी आहे हे उकळून घ्यायचं आहे। स्टार्टिंगला आपल्याला गॅस आहे तो मोठा करायचा आणि ज्या वेळेस हे पाणी उकळायला सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला मंद आचेवर 5 ते 7 मिनिटासाठी व्यवस्थित हे पाणी उकळून घ्यायचं आहे। आता इथे ना आपण जेवढं साहित्य घेतलेलं आहे तेवढं केसांसाठी खूप छान आहे, याचा रिझल्ट आहे ना खूप छान येतो। थोडासा ब्राऊन सारखा असा मेहंदीला कलर येतो। त्याचप्रमाणे इथे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत, तुम्ही कुठलेही आपण केमिकल जेव्हा मेहंदी वापरतो त्यावेळेस बऱ्याच जणांना साईड इफेक्ट होतात आणि त्यामुळे काय होतं तर आपल्या केसांची क्वालिटीसुद्धा खराब होते आणि केस रफ होतात, त्याचप्रमाणे केस गळायला सुरुवात होतो। तर अशा पद्धतीने जर का तुम्ही घरीच हेअर डाय बनवला तर अति उत्तम। आणि बऱ्याच वेळा काय होतं, बरेच जण कलरसुद्धा केसाला वापरत असतात, पण काही कलर सूट होत नाही। अशा वेळेस तुम्ही मेहंदीचा वापर करा, कारण बरेच जण मेहंदी वापरत नाही आणि तुम्ही घरगुती साहित्यामध्ये अशा पद्धतीने ही मेहंदी आहे ही बनवू शकतात। कुठलीही साईड इफेक्ट नाही आणि जे आपण साहित्य वापरतो ते सर्व घरगुती साहित्य असतं, सर्वांकडेच हे उपलब्ध असतं। अशा ह्याच्यामध्ये आपण मेहंदी बनवत असतो आणि कलरना बऱ्याच जणांना असं वाटतं की मेहंदी ज्यावेळेस आपण मेहंदीचा वापर करतो त्यावेळेस असं वाटतं की खूप असा लालसर केसांना कलर येतो किंवा डार्क असा कलर ब्राऊन येतो, तर असं काही येत नाही। जो नॅचरल आपल्या केसांचा कलर असतो त्या पद्धतीनेच मेहंदीला हा कलर येतो। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, मी तुम्हाला अनुभव येईल। अशा बऱ्याचशा मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड केल्यात आणि बरीचशी माहिती देखील दिलेली आहे। ह्या पाण्यामुळे भरपूर असा केसांना फायदा होतो, केसांचा ग्रोथ वाढतो। त्याचप्रमाणे डॅन्ड्रफ जर का होत असेल केसाला, वारंवार बऱ्याच जणांना केसांना डॅन्ड्रफ होतो, अशा वेळेस डॅन्ड्रफसुद्धा होत नाही। त्याचप्रमाणे उन्हामध्ये गेल्यानंतर केसांना शायनिंग मारते ना। इथे बघू शकता 5 मिनिटांसाठी हे पाणी आहे मस्त मी असं उकळून घेतलं आहे आणि इथे कलर बघू शकता किती सुंदर आले। अशा पद्धतीनेच आपल्या केसांना सुद्धा ब्लॅक कलर येतो। आता इथे आपण काय करायचं आहे बघा, सगळ्यात महत्त्वाची टिप आहे, इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी हे पाणी आहे हे झाकून ठेवायचं आहे। तर झाकण लावून इथे 5 मिनिटांसाठी हे पाणी आहे हे बाजूला ठेवलं होतं आणि कलर खूप छान आलेला आहे। त्यामुळे आता हे पाणी आहे हे सर्व आपल्याला गाळून घ्यायचं आहे।
आता जेवढं पाणी होतं तेवढं सर्व मी इथे गाळून घेतलेलं आहे. आता हे पाणी आहे पूर्ण आपण थंड करून घेऊया. हेअर डाय बनवण्यासाठी इथे मी मेहंदीचा वापर करणार आहे. जर का तुम्हाला ह्या पाण्याचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही हे पाणी कंडिशनर म्हणून सुद्धा ह्या पाण्याचा उपयोग करू शकता. एक 10 मिनटं हे पाणी केसाला, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला केस धुवायचे असतील त्यावेळेस एक 10 मिनटं हे केसाला पाणी लावून ठेवा. खूप छान असा केसांचा क्वालिटी आहे ना ती खूप छान तयार होते. आता इथे आपल्याला डाय बनवायची, त्यासाठी मी मेहंदीचा वापर केला आहे. इथे मेहंदी तुम्ही जी कुठली घरगुती म्हणजे तुम्ही जे केसांसाठी मेहंदी वापरत असतील ती वापरा, कारण मी नेहमी मेहंदी वापर करत असते तीच मेहंदी घेतलेली. आता इथे आपल्याला ही मेहंदी भिजत घालायची आहे. त्यासाठी इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन ही मेहंदी आहे ही आपल्याला भिजवून घ्यायची. एकदमसुद्धा आपल्याला इथे पाणी घालायचं नाही आहे, कारण मेहंदी नेहमी भिजवताना एक लक्षात ठेवा की एकदम मेहंदी ही आपल्याला पातळ करायची नाही आहे किंवा एकदम जाडसरसुद्धा करायची नाही आहे, कारण जेवढा आपल्याला केसाला व्यवस्थित ही मेहंदी लागली जाईल एवढीच आपल्याला ही बनवायची आहे. कारण एकदम पातळ केलं तर नंतर आपण एक जवळजवळ 2 तासासाठी किंवा 3 तासासाठी ही मेहंदी आपण केसांना लावून ठेवतो. आणि कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि डोक्याला कसं भरपूर हीट असते आणि अशा वेळेस ना हीट झाल्यानंतर ही मेहंदी आहे ही अंगावर पडते आणि मग आपल्याला मेहंदी जास्त ठेवायची इच्छा होत नाही. म्हणून ही सर्वात महत्त्वाची टिप आहे. थोडं थोडं पाणी घेऊन आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी जी मेहंदी तयार केली आहे ती केसांचा जसा ग्रोथ असेल त्या पद्धतीनेच इथे आपल्याला मेहंदीचा वापरसुद्धा करायचा आहे. तर इथे जवळजवळ मी ही मेहंदी जवळजवळ एक मोठा वाटी भरून घेतली होती आणि सर्व चहा पावडरचं हे पाणी आहे जेव्हा लागेल तेवढं मी सर्व घालून घेतलेलं आहे. आता हे सर्व पाणी घातल्यानंतर इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मेहंदी मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला जवळजवळ 3 ते 4 चमचे इथे आपल्याला दही घालायचं आहे. आणि जे तुम्ही दही घालणार ना ते सुद्धा आंबट असं दही असेल तेवढं घालतील तेवढं चांगलं, कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं तर डोक्याला ना भरपूर अशी हीट असते, केसांमध्ये सुद्धा हीट होते. बाहेर गेल्यानंतर बरंचसं केसांमध्ये बघू शकता तुम्ही घाम निघतो. अशा वेळेस ना केस आहेत ना केसांमध्ये लगेच डॅन्ड्रफ होतो. त्याचप्रमाणे गरमीमुळे ना केस तुटण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे केस चिकट होतात आणि अशा वेळेस डोकं शांत राहण्यासाठी त्याचप्रमाणे केसांना डॅन्ड्रफ होऊ नये आणि केस सॉफ्ट होण्यासाठी इथे आपण दहीचा वापर करायचा आहे. जेवढं आंबट दही घालतील तेवढं अतिउत्तम. दही घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता हे सर्व मी मिक्स करून घेतलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची टीप सांगते की इथे मी लोखंडी कढईचा वापर केला आहे. लोखंडी कढईमध्येच मी मेहंदी नेहमी भिजत घालते, त्यामुळे ना केसांना खूप छान लोह मिळतं. ह्या अगोदरसुद्धा बरीचशी माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि केसांना ना कलरसुद्धा खूप छान येतो मेहंदीचा. जेवढा लोह आहे ह्या मेहंदीमध्ये उतरतं आणि मेहंदीला कलर देखील खूप छान येतो. आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला 12 तासासाठी ही मेहंदी आहे ही भिजत घालायची आहे. आता भिजत घालताना जर का तुम्हाला दिवसा ही मेहंदी लावायची असेल तर तुम्ही रात्री भिजत घाला. आणि आपण आता हे झाकण लावून झाकून ठेवूया. 12 तास झालेत आणि मी मेहंदी ही 12 तासासाठी ही भिजत घातली होती आणि मस्त हा आपला हेअर डाय हा रेडी झालेला आहे. आता इथे ना अधूनमधून मी 1-2 वेळा चमचा देखील फिरवला आहे. त्यानंतर बघू शकता इतका हा ब्लॅक कलर आलेला आहे आणि कलर बघू शकता डायला किती सुंदर आलं. त्याचप्रमाणे केसांना कलर देखील ह्याच पद्धतीने आले. त्यानंतर आपण थोडंसं काय करायचं आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं, कारण वरती ब्लॅक कलर येतो आणि थोडासा मध्ये ना असा कलर असतो. आता व्यवस्थित मिक्स केली नका पुन्हा ह्याला ब्लॅक कलर व्यवस्थित येतो. 1-2 मिनिटं अशी मस्त अशी मिक्स करून घ्यायची, कॉर्नरने अशी घ्यायची जेणेकरून व्यवस्थित कलर आहे हा ब्लॅक कलर येतो. आता ही मेहंदी आहे ही रेडी झाली आहे केसांना लावण्यासाठी. आता ही लावायची कशी, तर लावायची म्हटलं तर 3 तासासाठी आपण ही मेहंदी आहे केसांना लावून ठेवायची. पण सर्वात टीप महत्त्वाची आहे की केसांना तेल बिलकुल नसावं आणि केस हे स्वच्छ असावे, म्हणजे एकदम कोरडे असावे, चिकटसुद्धा नसावे. त्यामुळे केसांना मेहंदी खूप छान चढते, म्हणजे कलर खूप छान येतो. 3 तासानंतर आपल्याला ही मेहंदी आहे व्यवस्थित लावून ठेवायची. त्यानंतर एखादी तुमच्याकडे कॅप किंवा प्लॅस्टिक पिशवी असेल तर ती डोक्याला लावून ठेवा, जेणेकरून ही मेहंदी आहे ही ओली राहते आणि केसांना कलर खूप छान येतो. केसांना मेहंदी कशी लावावी ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. त्याचप्रमाणे 3 तासानंतर तुम्ही ही मेहंदी आहे ही केसांची धुवून घ्या. फक्त आपल्याला ही न कोमट पाणी किंवा साध्या पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर पूर्ण केस आहेत हे कोरडे करून घ्यायचे. कोरडे केस झाल्यानंतर आपल्याला केसाला मस्त असं तेल लावायचं, हलक्या हाताने मसाज करायचा. कोमट तेल केलं तरी सुद्धा चालेल किंवा साधं जे तुम्ही घरामध्ये केसांसाठी जे तेल वापरतात ते तेल कुठलंही वापरू शकता. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे केस आहेत ते पुन्हा स्वच्छ धुवून टाकायचे शॅम्पूने. आता तुम्ही सांगायचं म्हटलं तर तुम्ही 2 दिवसानंतर सुद्धा मेहंदीचे केस धुवू शकता. म्हणजे तेल लावल्यानंतर 2 दिवसांनी धुतले तरी सुद्धा चालेल किंवा दुसऱ्या दिवशी धुवा तरी सुद्धा चालेल.
तुम्हाला केसांना मेहंदीचा जो कलर येतो ना इतका सुंदर येतो ना, तुम्ही नक्कीच ट्राय करा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि ह्या मेहंदीचा कलर बघूनच तुम्हाला समजेल की केसांना कलर किती ब्लॅक येतो तो, आणि केसांचा ग्रोथ वाढतो. त्याचप्रमाणे केसांमध्ये डॅन्ड्रफ होत नाही, केस सॉफ्ट होतात, आणि म्हणजे केसांच्या बऱ्याचशा समस्या आहेत त्या दूर होतात. आणि ही मेहंदी आहे तुम्ही 3 महिन्यानंतर पुन्हा रिपीट करू शकता. त्याचप्रमाणे जसं जास्त मेहंदी उरली असेल तर दुसऱ्या दिवशी काय करायचं, आपण केस धुतल्यानंतर थोडेफार आपल्याला असं वाटलं की व्यवस्थित लागली नसेल तर पुढे तर व्यवस्थित थोडीशी टचअप करून घ्यायची. आजच्या व्हिडिओमध्ये खास मी उन्हाळा विशेष तुम्हाला आज मेहंदीचा व्हिडिओ बनवला आहे आणि हेअर डाय दाखवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, कोणी चॅनल नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. धन्यवाद.